का एखादा त्या ठिकाणी आजारी पडला, बरं खातो त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, काय बकासुराची अवलाद आहे, म्हणजे नको ती उपमा, खातो तेव्हा, आणि खाण्याची क्षमता संपली, आजारी पडला, मुंबईला म्हणा, पुण्याला म्हणा, किंवा अन्य मोठ्या शहरामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केला, का ऍडमिट केल्याच्या नंतर भेटायला जाणाराची गर्दी, आणि भेटायला जाताना कुणी मोकळ्या हातानं जात, ओय आयनो, भेटायला जाताना कुणी मोकळ्या हातानं नाही. कदाचित आमच्याकडचा ठोंब्या मोकळ्या हातानं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, म्हणजे पण ह्या सहृदयी अतिशय अंतःकरण द्रवणारं ते कमीत कमी त्या ठिकाणी गुड्डे का होईना घेऊन जाणार बिस्किटचा पुडा नाही हो, मोकळ्या हाताने कसं जातात. हा बरं, याचं काही वर्णन खंडू महाराज कोणत्या ग्रंथात आलं नाही ना महाराज, का कोणत्या ग्रंथात आलं नाही की बा 4 ठिकाणी रिकाम्या हाताने जाऊ नये. रिक्त पाणी गच्छेत राजा भवती देवताम, रिकाम्या हाताने राजाकडे जाऊ नये, रिकाम्या हाताने हा देवाकडे जाऊ नये, रिकाम्या हाताने ब्राह्मणाकडे जाऊ नये, आणि रिकाम्या हाताने गुरुकडे जाऊ नये. हे 4 शास्त्रात वर्णन आलेले आपल्या सर्वांना माहिती आहे. पण असं तरी सांगितलं का रिकाम्या हाताने पेशंटकडे जाऊ नये, शेतात वर्णन नाही आलं. पण तरी सुद्धा माणुसकी धर्मानुसार आपण त्या ठिकाणी आजारी पडल्याच्या नंतर मात्र सफरचंद किलोच्या किलो, मोसंबी डझनच्या डझन, बिस्किटच्या पुडेच्या पुडे, आणि मग बाबाला आग्रह करतो, बाबा एवढी सफरचंदाची फोड खाता का? बाबा म्हणतो आता तूच खा, कारण खायला द्यायला पाहिजे त्यावेळेला दिलं नाही, आणि खाण्याची क्षमता संपल्याच्या नंतर तुमचा आमचा आग्रह, बाबा सफरचंदाची फोड खाता का? बाबा तर खात नाही, आणि पेशंटला राखण असणार खाल्ल्याशिवाय. वा 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 वा. हा बरं, मंडळी भेटायला आल्याच्या नंतर ते सुद्धा एवढं निमताळ रडू रडू सांगणार, 10 दिवस झाले हे आजारी असल्यापासून पोटात अन्नाचा तोंड नाही लेका वाचलाच कसा, अमक्यानं डबा आणला तसाच आहे, तमक्यानं डबा आणला तसाच आहे. हा आता त्याला वैते डाळ भात चपाती नित्याच आहे. मग घणो चोखो माल खावं छे बापू, गुजराती मी म्हणछो का चांगलाच माल चापितो मला, सफरचंद खा, मोसंबी खा. सांगा बरं मृदंगाचार्य, आता जर असा चांगला माल खाल्ल्यावर तब्येत मायनस होईल का? होईल काय? नाही नाही नाही, मायनस होणारच नाही, प्लस वाढणारच. तुम्ही म्हणाल कसं काय? 25 वर्षापूर्वीचा मला अनुभव आहे. आमचे एक सिनियर महाराज आजारी पडले, पुण्याला मी ऍडमिट केले. 3 दिवस त्यांचे शिष्य परिवार नातेवाईक येऊपर्यंत मी थांबलो. 3 दिवसात त्या ठिकाणी मी सुद्धा तोच प्रोग्राम राबवला. सफरचंद खा, मोसंबी खा, बिस्किट खा, जेवायच्या नावानं तपासच नाही. 3 दिवसामध्ये गालवर आले. म्हणलं बाबा गोळ्या घेतात, गोळ्याचा द्वादरा त्यांना यायला पाहिजे, तर गोळ्याचा द्वादरा मला कसं काय आला बाबा, गाल कसे वर आले. जाताना बाबाला वंदन केलं, आणि जाता जाता हॉस्पिटलमध्ये सुविधा असल्यामुळे वजन केलं. अर्धा किलो 3 दिवसात वजन वाढलं होतं. जाताना बाबाला म्हटलं, बाबा असं कायमचं आजारी पडा आणि मला सेवा करायला ठेवा. आहा कटकट आहे ओखटे, हे मृत्यू लोकीचे उफराटे. हे उलट सूत्र आहे. म्हणजे मला मुख्य सांगायचं का, ज्ञानोपाराय त्या ठिकाणी सांगतात, बा ताहेलिया तहानची पियावी, भुकेलिया भुकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. म्हणजे जे पाहिजे ना गरजेला त्याच वेळेला ते देणं गरजेचं आहे. नको त्या वेळेला आग्रह करण्यात अर्थ नाही. म्हणून संतांनी योग्य वेळ आणि योग्य कालावधी आणि योग्य विचार त्या ठिकाणी पाहिला, आणि समाजाचं दुःख संतांना सहन होत नाहीये. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कारण संतांना दुःख पाहत नाही का, नेहमी आपण त्या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे विचारात घेत असतो. कारण माणसाला प्रगती पाहत नाही, कुत्र्याला गती पाहत नाही, आणि संतांना अधोगती पाहत नाही. माणसाला प्रगती पाहतच नाही. आपल्यात रक्तामासाचा आपल्या नात्यातला जवळचा जरी असला तरी तो पुढं चालला तर ही खेकड्याची अवलाद त्याला वाढल्याशिवाय. हा खेकडं माणसाचं सांगत नाही बरं का, खेकड्याचं सांगत. चला जाता जाता ज्ञानोबारायांचा परत 12वा अध्याय पहा. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे म्हटल्यानंतर जरा ज्ञानेश्वरीवरतीच तुमच्याकडे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय का. आता थांबा बरं. अगदी त्या ठिकाणी गाईच्या कासेला छोटासा गोचिड नावाचा प्राणी आहे. गोचिड माहिती आहे ना? गोचिड माहिती आहे ना? हा गोचिड.
जरी आपल्याकडे गोधन नसलं, शहरामध्ये सुविधा नसल्या तरी ग्रामीण भागामध्ये आपण गेल्याच्या नंतर काही होईना छोटी जलसी म्हणा, काय असल नसल कालवड म्हणा, का अंगण दिलेली म्हणा, दान दिलेली म्हणा, काळी म्हणा, तांबडी म्हणा, कपिली म्हणा, पण काही का होईना त्या ठिकाणी आहे की नाही. मग आता त्या गाईला, त्या काशीला छोटासा गोचिड नावाचा प्राणी आहे, पण तो गोचिडाचं दुर्दैव असं आहे, गोचिड दुधाच्या जवळ राहतो, एवढा जवळ राहतो, पुढं थोडासा सरला तरी त्या गोचिडाला दुग्ध प्राशन करण्याकरता मिळेल, पण दुर्दैव त्या गोचिडाचं ते रक्त प्राशन करतं पण दुग्ध प्राशन करत नाही. कोण कोण? हा, गोचिड पटापट बोलत जा. ते दुग्ध प्राशन करत नाहीये, रक्त प्राशन करतं, पण काय करतं? हा, दुग्ध प्राशन करत नाही. कोण? हा, तशी काही गोचिडाची अवलाद आहे, मंदिराच्या शेजारी राहील पण कधी कीर्तनाला येणार नाही. कोण? हा, गोचिड माणसाचं नाही सांगत बरं का. हा, ओवी जाता जाता सांगून जातो. पाहे बाजू पवित्र आणि गोड वासी त्वचेची पदराळ परी आवेरुनी गोचिड अशुद्ध काय नसेविती का कमल कंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची खरी परिपरागु शिवजे भ्रमरीरा चिकलूची उडी. काय ज्ञानोबरायांचं भाष्य महाराज. काय एक शब्द जर विचारात घेतला तर मला वाटतं आपलं आयुष्य त्या ठिकाणी कृतार्थ होईल, एवढ्या एका शब्दात ताकद आहे. म्हणून त्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, मी वाक्य सांगितलं, तुकोबारायांनी अनुकरण केलं, आणि अनुकरण केलं म्हणजे स्वानुभव, आणि ती स्वानुभवाची भाषा जगाला त्या ठिकाणी पटवून देण्याकरता जो अनुभव आला, जी सुखाची प्रचिती आली, सुख जगाला पाहिजे, मग स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते सुख जगाला त्या ठिकाणी वितरण करत असताना महाराज म्हटले, घ्या रे होऊ नका भरी, घ्या रे होऊ नका भरी, घ्या रे होऊ नका शेवितो हा रस वाटितो अनेकांना. इथं काही एकवचनी, द्विवचनी किंवा त्या ठिकाणी शब्दच असा आहे, अनेक वचनी. व्याकरण कळतं ना, व्याकरण. आता आपण सगळे ज्ञानी मंडळी आहात, मी आपल्या पुढं त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे, आपल्या पुढं त्या ठिकाणी वाच्यता करणं ज्ञानी माणसाच्या पुढं म्हणजे एसटी पुढं सायकल चालवणं. काय सर्व ज्ञानी आहेत. मला सांगायचं का, सेवितो हा रस वाटितो अनेकांना वितरण, घ्यारे होऊ नका रानभरी. म्हणजे तर ज्ञानोबराय म्हटले, माझा मराठाची बोल कौतुकी ओवी जाता जाता सांगून त्या ठिकाणी गेलो, आणि दुसरी त्या ठिकाणी जाता जाता महत्वाची ओवी सांगून जातो का, बाबा हा ब्रह्मरसाचा काढा, सहजे ब्रह्मरसाची पारणे केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. मग ए मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ देया महाराष्ट्रा.
काय शब्द आहे? पुरुष मंडळी होऊ दे या जगा. हा, किती त्या ठिकाणी व्यापक दृष्टिकोन आहे, किती व्यापक अंतकरण आहे. जर त्यांना वाटलं असतं तर लिहिलं असतं फक्त महाराष्ट्र, होऊ दे या महाराष्ट्र. नाही नाही नाही, होऊ दे या जगा, म्हणजे अनेकांना वितरण करण्याचं काम त्या ठिकाणी ज्ञानोबा किंवा आदि करून संतांनी त्या ठिकाणी या रसाचं, रसामध्ये नवरस आहे. मग अशी ओवी सांगून गेलो, नवरसी भरवी सागरू. आनंद रस आहे, करुणा रस आहे, रौद्र रस आहे, भयानक रस आहे, वीर रस आहे, शृंगार रस आहे, हास्य रस आहे. मग आता नाहीच काही कळला तर त्या ठिकाणी नवसागराचा सुद्धा रसच आहे का? हा, तोही त्या ठिकाणी एका बाजूने विचार केला तर का तोही रसच म्हणायचं की नाही? त्या रसातही त्या ठिकाणी गुंतलेला आहे. पण शेवटचा ज्याला नाम रसाची सवी आणि हा रस रुजती केवी, ज्याला ब्रह्म रस घे काढा, हा त्या ठिकाणी असणारा रस घेतल्याच्या नंतर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. म्हणून म्हटले बाबा घ्या, घ्या. आणि हा त्या ठिकाणी विनामूल्य आहे. इथं कुठल्या प्रकारचा मोबदला नाही. नाथांचा हरिपाठ पाहून घ्या म्हणजे आपल्या प्रमाणे लक्षात येतील का. मग असा हा त्या ठिकाणी असणारा ब्रह्मरसाचा काढा, त्या काढ्याच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. पण म्हटले महाराज एक सांगा, आम्हाला त्या ठिकाणी दुःख प्राप्त होतं, या दुःखाचं कारण काय आहे? दुःखाचं कारण म्हटले एकच आहे. माणसाला त्या ठिकाणी कसं आहे, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे कळत नाही का. आणि मग पाप केलं की पापाचं फळ आहे दुःख आणि पुण्याचं फळ आहे सुख. वाक्य लक्षात आलं ना? पापाचं फळ आहे दुःख आणि पुण्याचं फळ आहे सुख. बरं, आपण पाप कर्म करतो आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी बदलून पडतो, मी काही ते कर्म केलं नाहीये. पण हे परमात्म्याला ज्ञात आहे की बाबा हे कर्म त्या ठिकाणी पापात्मकच आहे, यानं पाप केले का. बरं, काही वेळेला ज्ञात पाप आहे, अज्ञात पाप आहे, म्हणजे जाणून बुजून केलेलं पाप आहे आणि नकळत घडलेलं पाप आहे. नकळत घडलेलं पाप कदाचित क्षम्य होईल, पण जाणून बुजून केलेलं पाप कधी क्षम्य होणार नाही. मन संकल्पाचेनी पापे न जाती तीर्थाची या. पार तीर्थात जा, चंद्रभागेला जा, नाही तर अन्य त्या ठिकाणी सप्त सागरामध्ये जा आणि तिथं डुबक्या मारून श्लोक म्हणा. गंगे जमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राही कृपया गंगे सर्व पाप हरा भव. मारली डुबकी, त्याला वाटलं गेलं बुवा पाप. पण ते म्हणतात तसं नाही झालं का. जिथून आलंय ना हा वर निघाला का परत याच्या मुडक्यावर बसलं पाप का चाललं ज्ञानबा तुकाराम ज्या गावात चालला तिथे. मन संकल्पाचे नि पापे न जाती तीर्थाची या बापे का. आता काही सूक्ष्मदर्शकाशिवाय जीव दिसू शकत नाही विज्ञान युगाचा विचार केला तर. मग आता ते जीव आपल्या पायाखाली गेले तरी ते त्या ठिकाणी नकळत घडलेले का होईना पाप आहे. आता काहींना त्या ठिकाणी मुंगळा दिसतोय किंवा झुरळ दिसतंय, दिसलं तरी तो त्या ठिकाणी त्याच्यावर पाय घेऊन त्याला रगडून चालतोय, म्हणजे जाणून बुजून केलेलं पाप आहे. आता उद्या एकादशी आहे की नाही, उद्या एकादशी आहे की नाही, आहे ना. माहिती असून एखादा त्या ठिकाणी गेला वडापावच्या गाडीवर काना काना वडापाव खाऊ लागला, माहिती असून करतोय म्हटल्याच्या नंतर ते जाणून बुजून केलेलं पाप आहे. पण न कळत आता माहितीच नाही आणि अनावधानानं त्या ठिकाणी घडलं ते पाप मात्र क्षम्य आहे. महाराज म्हटले पापाचं फळ आहे दुःख, पुण्याचं फळ आहे सुख. मग तुम्हाला त्या ठिकाणी काय पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय कळलं पाहिजे. मग म्हटले महाराज पाप म्हणजे काय हे आम्हाला सांगाल का. मग म्हटले त्याचं नाव पाप आहे. पाप त्याचं नाव
सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य बहुजन समाजाला कळेल अशा भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलं, पाप त्याचं नाव आहे. कशाचं नाव? न विचारी जे नीत ज्याला आणि भलतेची उन्मत्त करी सदा भलतच. नको ते उन्मत्तपणानं करतो ज्याला नीती त्या ठिकाणी कळत नाही, एक त्याचं नाव त्या ठिकाणी पाप आहे. म्हणजे करणीयाचेनी नावे भलतेची करी. बरोबर आहे ना? हा, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, जाऊ नये तिकडं जाणं, पाहू नये ते पाहणं, याचं नाव काय आहे? पाप आहे. म्हणजे मग ते का? भलतेची उन्मत्तपणानं जो नको ते करतो याचं नाव सोप्या भाषेमध्ये पाप आहे. आणि मग ते पाप त्या ठिकाणी नष्ट करण्याकरता बाबा, संपूर्ण त्या ठिकाणी पापाची निवृत्ती होण्याकरता तुला एकच उपाय आहे, म्हणजे या जगताच्या प्रांगणामध्ये अवतीर्ण झालेला जो वर्ग आहे, अवतरती म्हणजे अवताराला येणे, जो धारयती म्हणजे धारण करणे. मग असा अवतीर्ण होणारा कोणता वर्ग आहे? तर तो विशिष्ट प्रकारचा वर्ग म्हणजे संतांचा. कशा करता? येथे उपकारासाठी आले घरजा. हा, जसं काही जगाच्या प्रांगणामध्ये काही असणाऱ्या वस्तू आहेत त्या केवळ परोपकार करण्याकरता आलेल्या आहेत महाराज. बरोबर आहे ना? परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गावः, परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय सतम विभूतयः. परोपकार करण्याकरता या भूतलावरती आलेली कोण आहे? वहंती नद्याः, नदी त्या ठिकाणी वाहते, गंगा प्रवाहित होते. कशा करता? केवळ परोपकार. त्या गंगेच्या उदकाची चवी सुद्धा तिला सांगता येणार नाहीये. ज्ञानोबांची ओवी जाता जाता सांगून जातो, फेडे कपापताप पोकीत तिरीचे पादप आणि समुद्रा जायाप गंगेचे जैसे. हो का? म्हणजे केवळ परोपकार करण्याकरता गंगा प्रवाहित होते. वृक्ष फळ देतात, ती फळं सुद्धा कशा करता? केवळ परोपकार. ज्ञानोबांचं वाक्य आहे, जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया फळा आणि भोगता तो निराळा तेने गोडी निवडी. कोणी? खाणारा सांगतोय आंबा कसा आहे? गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, काय असेल नसेल चवी. भोग्य आणि भोगता. हा, विचारसागरामध्ये त्या ठिकाणी दोन महत्वाचे घटक आलेले आहेत, भोग्य वस्तू आणि भोगता. भोगते कोण आहोत? तुम्ही आम्ही सांगणार. हा का? असं असं आहे, अशी अशी वस्तूची चव आहे. हा, चव सांगणारी कोण आहे? हा, जीभ लय चाटाळ. काय? ती लय चाटाळ, ती माणसातही बसवते. हा, आणि आता त्या बरं बंदिस्त आहे बरं का, कंपाऊंड आहे तिला. 32 जणांचं कंपाऊंड आहे. 32 जण पहारेकरी आहेत. कुणाला? हा, पटापट बोलत जा. हो का? 32 जण पहारेकरी, तरी सुद्धा ती साबऱ्यासारखं बोलल्याशिवाय राहत नाही, चाटाळपणा केल्याशिवाय राहत नाही. कोण? हा, जीभ. बर का? जिभेचं सांगतोय. हा, पण त्या जिभेला गोस्वामी तुलसीदासजी म्हटले, कारण का ती जीभ त्या दाताशी भांडू लागली, म्हणजे आपल्या भावाशी बंधूशी भांडायला लागली. का रे? म्हणले तुम्ही 32 जण आहेत, हा, मी एकटी आहे. पण जरा विचार करा, तुम्ही 32 जरी असले, आता हे 32 म्हणले, बाई तू बहिणी एकटीच आहे, आम्ही 32 जण आहेत. आमच्या मनात आलं तर तुझा मुर्दा पाडल्याशिवाय, ती म्हणली असं एवढं सोपं नाहीये का? तुम 32 भाई हम अकेली माय, एक बात तेरी बन जाए तो 32 ही गिर जाए. एक बात तेरी बन जाए तो 32 ही एका ठोक्यात 32 आऊट. काय? नाहीतरी आता आपल्या या मैदानाला नावच आहे की नाही, सुनील गावस्कर. बरोबर महाराज? हा का? एकदम आपल्या जागतिक खेळाडू गावस्कर आणि त्यांचे जागतिक खेळाडू, त्यांचं नाव या आणि स्टेडियमला आहे. मग आता आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी किती विकेट केल्या, किती काय गाजवलं, हे काय मला वाटतं नव्यानं सांगायचं मलाही त्याविषयी काय फारसं माहिती नाही, परंतु आहे, पण सांगायला वेळ नाहीये. का? कारण का? मग आता मुद्दा मला सांगायचा का? मग आता त्यांनी शिक्सर मारलं, मग आता शिक्सर मारला का त्या ठिकाणी आता हा खेळ कधी कृष्ण काल्याच्या कीर्तनामध्ये आपण पाहतो, हा गोपाल कृष्ण कन यानं निर्माण केलेला त्या ठिकाणी खेळ आहे. हा, गड्यानो राजा किर झाला, किंवा यमुना डोही बुडाला. का ना? अरे तुझा चेंडू त्या ठिकाणी असणारा त्या काय यमुनेच्या डोहात गेला. म्हणजे आता ते काल्याचा प्रसंग आहे, परवाच्या सत्रामध्ये आपल्याला त्याकडे वळायचं नाहीये, म्हणून आपण महत्वाचा विषय सांगत होतो. कोणता विषय सांगत होतो? झोपले काय? काय चाललं होतं? वा वा वा, याला म्हणतात व्याघ्रमुखी श्रोता. नाही तर परवा एका ठिकाणी खंडू महाराज विचारलं काय चाललं होतं, तो खालून म्हटला महाराज कीर्तन चाललं होतं. काय चाललं होतं?
आता कुठे कीर्तन असेल हे जरा गृहीत धरा बरं. आम्हाला फार महाराज आता फिरताय ना, तुम्ही फिरताय, आम्हाला एवढं फिरावं लागतं की दररोज सकाळी एक कार्यक्रम करून आलो का. कधी काही वेळेला त्या ठिकाणी 2-3 2-3 2-3 2-3 2-3 2-3 म्हणजे इंजिनियरच्या पगाराला आमचा पगार लय भारी. त्याने आमचा नादच करायचा नाही बा. फक्त एवढं आहे तकलीफ आहे प्रवासाची का. सारखं फिरत राहणे. प्रवासी नित्यसेवका हा सारखं भ्रमंती. कोण कसं भेटल कोण कसं भेटल का. परवा एक जण भेटलं आमचे मिस्त्री संगत. त्याला म्हणलं अरे बाबा रस्ता सांगला. तो म्हणला मग 10 रुपयाची नोट देता का प्यायला. मग सांगतो म्हणलं मी न आता चुकून कोण कसा भेटेल सांगता येणार नाही. प्रारब्धात समजून चालायचं त्याची सुद्धा भेट लिहिलेली असावी. विडाला विडाला वाक्य मी सांगत होतो त्या ठिकाणी. परोपकाराय वहंती नद्या हा परोपकाराय दोहंती गावा हा. मग जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया हळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडी येली. म्हणून तुम्ही आम्ही त्या वस्तूची त्या ठिकाणी चवी म्हणा किंवा काय असेल नसेल ते त्या ठिकाणी सांगतो. कारण भोगता म्हणून जिभेचं सांगत होतो. म्हणजे एका ठोक्यात त्या ठिकाणी 32 याव. मग या करता त्या ठिकाणी जिभेवरती नियंत्रण जिभेवरती बंधन. हा मग संत म्हटले बाबा अरे त्या जिभेला किंवा त्या वाचेला मी त्या ठिकाणी आज्ञा केली. घेई घे माझे वाचे घोडला विठोबाचे घेई घे माझे वा